फक्त आता संकट राहणार फक्त सातारा, सांगली, पुणे या भागाकडेच म्हणजे ते पावसाचा अवकाळी पाऊस राहणार आहे, म्हणून कोकणपट्टीमध्ये राहणार म्हणून या अंदाज लक्षात येतं. तर शेतकऱ्यासाठी परत एक आनंदाची बातमी. आज आहे 18 मे आणि आता मान्सूनची आता मध्ये चावू लागली. तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो तो 22 मेला अंदमान बेटाव मान्सून एकदा सक्रिय होणार आहे. पण त्याच्यानंतर काय होणार आहे, 22-23च्या दरम्यान बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे एक चक्रीवादळ तयार होईल आणि ते चक्रीवादळ कलकत्ता बांगलादेशकडे जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. ते आपल्या महाराष्ट्राकडे त्याचा काही फारसा प्रभाव पडणार नाही. बांगलादेशकडे जात असल्यामुळं 27-28 दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पुन्हा पाऊस येऊ शकतो. म्हणजे 27 मे 28 मेच्या दरम्यान पाऊस शकतो. म्हणून ज्यांचा भुईमुग काढणं चालू आहे त्या शेतकऱ्यांना आपण आपला भुईमुग काढण्याची तयारी ठेवायची. आणि एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये देशाचं बघायचं झालं तर म्हणजे आता 18 मे पासून ते 27 मे पर्यंत जवळपास